मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला। अजित पवारांवर दबाव आणण्यासाठी भुजबळांची नवी खेळी असल्याची चर्चा। राहुल गांधी आज परभणी दौऱ्यावर सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार। पटोले वडेट्टीवारही उपस्थित राहणार। महायुतीत पालकमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू असतानाच संजय राऊतांचा निशाणा। पालकमंत्रीपद विकासासाठी नाही तर कमाईसाठीच, राऊतांचा थेट हल्लाबोल। छत्रपती संभाजीनगरमध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांनी हडपले क्रीडा संकुलाचे 21 कोटी। खोटी कागदपत्र जोडून रक्कम लंपास, 2 जण अटकेत। पुण्यातल्या वाघोलीमध्ये मद्यधुंद डंपर चालकानं फुटपाथवर झोपलेल्या 9 जणांना चिरडलं। 2 बालकांसह 3घांचा जागीच मृत्यू, 6 गंभीर। आरोपी चालक अटकेत। हिंगोलीच्या वसमतमध्ये कार चालकाचं नियंत्रण सुटून अपघात। कार अंगावरून गेल्यानं 1 जण गंभीर जखमी। घटना कॅमेऱ्यात रेकॉर्ड। सांगलीच्या कवठेमहांकाळमधील बोरगाव टोलनाक्याजवळ कारनं अचानक पेट घेतला। कारमध्ये अडकलेल्या चालकाचा आगीत होरपळून मृत्यू। दिल्लीतही आता लाडक्या बहिणींची लगबग। आप सरकारकडून महिला सन्मान योजनेचा शुभारंभ। दरमहा मिळणार 1000 रुपये। छत्तीसगड सरकारच्या महतरी वंदन योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये चक्क सलीन यॉनीचं नाव। सनीचं नाव वापरून योजनेचा लाभ घेणाऱ्या एकाला अटक। प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात यंदा महाराष्ट्राचा चित्ररथ दिसणार नाही। गुजरात आणि यूपीसह 15 राज्यांच्या चित्ररथांना संधी। मुंबईमध्ये वर्षभरात 1200 कोटी रुपयांची सायबर फसवणूक। 11 महिन्यात 55,000 तक्रारी। फसवणुकीच्या रकमेत 4.5 पट वाढ। धाराशिवच्या येडशी रामलिंग पहिल्यांदाच आढळला पट्टेदार वाघ। वन अधिकारीही अचंबित। अभयारण्यातील वाघाची माहिती मिळाल्यानं सर्च मोहिमेला वेग। ड्रोन कॅमेरेही तैनात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।